सुजय विखे यांनी निकालावर आक्षेप घेत व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे आणि तोच योग्य लोकशाहीचा मार्ग सुद्धा आहे। निकालानंतर पत्रकार परिषदेत यंत्रणेवर, सरकारवर, विरोधकांवर आरोप करत राहायचे किंवा सभांमध्ये, भाषणांमध्ये आरोप करत राहायचे, पण प्रत्यक्षात कायदेशीर मार्ग अवलंबायचा नाही, याला काही अर्थ उरत नाही। तोंडाची वाफ वाया घालवणे आणि ऐकणाऱ्यांचं मनोरंजन करणे यापेक्षा त्यातून फार काही हासिल होत नाही। त्यामुळे सुजय विखेंनी घेतलेला मार्ग योग्य आहे। आक्षेप घेतला, पैसे भरले, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या। पण हे जरी खरं असलं तरी त्यांच्या या मागणीनं त्यांच्याच पक्षाची आणि त्यांच्याच पक्षाच्या सरकारची स्थिती कात्रीत सापडल्यासारखी झालेली असू शकते। 28,000 फरकानं लंकेत जिंकले आहेत। हा फरक काहीशे मतांचा नाही। जर पडताळणीमध्ये एवढ्या मोठ्या मतांचा फरक निघाला आणि विखेंची मतं जास्त निघाली तर सुजय विखे जिंकतीलही। पण सगळ्या निवडणूक यंत्रणेवर, ईव्हीएमवर, व्हीव्हीपॅटवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील। सरकारच्या कार्यपद्धतीवर विरोधक घेत असलेल्या शंकांना भरभक्कम आधार मिळेल। सामान्य जनतेला ईव्हीएम बद्दल पुन्हा कधीही विश्वास वाटणार नाही। असो, राजकारणात काहीही झालं तरी लोकशाही मात्र सुदृढ होईल, एवढं नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।